नमस्कार, मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड. गेल्या वर्षी संपूर्ण राज्यामध्ये इयत्ता 11वी प्रवेशासाठी ऑनलाईन प्रक्रिया सुरू केली आणि 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राज्यभर राबवल्यामुळं या प्रक्रियेमध्ये काही विद्यार्थ्यांना किंवा बऱ्याच विद्यार्थ्यांना गावाशेजारचं, जवळचं, कमी अंतरावरचं उच्च माध्यमिक विद्यालय चांगलं असताना, सोयी चांगल्या असताना सुद्धा त्याला 50 किलोमीटर, 70 किलोमीटर अंतरावरच्या उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये प्रवेश घ्यावा लागला. म्हणजे मनाच्या विरोधामध्ये ह्या गोष्टी ऑनलाईन पद्धतीनं झालेल्या आहेत, अशी पालकांची आणि विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया ही आपल्याला ऐकायला मिळते. आणि मग 11वी करत असताना तिथं राहण्याचा प्रश्न, खाण्याचा प्रश्न, येण्या-जाण्याचा प्रश्न, हा आर्थिक बोजा वर्षभर त्याला तो सहन न झाल्यामुळं त्यांनी ठरवलं, की आता 11वीतून आपण गावाजवळील उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये, की जिथं आपल्या सोयीचं असणार आहे आणि खर्चाच्या दृष्टिकोनातूनही ते कमी खर्चिक असणार आहे, अशा उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रयत्न विद्यार्थी करत आहेत. यांच्यासाठी खूप उशिरा का असेना, परंतु शिक्षण विभागानं एक ट्रान्सफर टॅब हा MyFYJCAdmissions.in या वेबसाईटवर उपलब्ध करून दिला. सोय अशी केली की शक्यतो त्या विद्यार्थ्यांनी घरात बसून ऑनलाईन पद्धतीनं तो अर्ज करायचा आणि त्याला सगळ्या गोष्टी, त्याचं जे प्रेझेंट स्टेटस असणार आहे ते त्याला ऑनलाईन बघता यावं. परंतु अर्ज केल्यानंतर काही विद्यार्थ्यांना अप्रूव्ह म्हणून आलेला आहे. म्हणजे त्यांनी जी लॉग इन प्रोसेस करून पुढं जे जायचं आहे ते आता विद्यार्थ्यांना माहीत झालेलं आहे. परंतु बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांना किंवा विद्यार्थ्यांची तक्रार आहे की सर पेंडिंग आहे आणि त्याच्याखाली विड्रॉ दिलंय. तर त्याचा अर्थ आम्ही काय समजायचा? त्याच्याखाली जर नोट दिली असते की बाबा असं असं झालेलं या कारणास्तव पेंडिंग आहे आणि त्यामुळं तुम्ही अर्ज मागे घेऊन पुन्हा ती प्रक्रिया तुम्ही नव्यानं सुरू करावी, अशी सूचना जर असेल तर ती एक प्रकारची गाईडलाईन विद्यार्थ्यांना मिळू शकते. किंवा जसं रिजेक्शनला त्यांनी म्हटलेलं आहे की यू कॅन चेक द रिझन ऑफ रिजेक्शन by downloading the PDF and you can apply for transfer again by the following the same process. तर या पद्धतीनं जशी नोट दिलेली आहे तशी तिथं दिली पाहिजे. किंवा न्यू DYD अप्रूव्ड म्हटलंय आणि खाली विड्रॉ म्हटलंय. विद्यार्थी कन्फ्युजनमध्ये आहेत, त्यांना कळेना की एकीकडं न्यू DYD अप्रूव्ड पण ट्रान्सफर म्हणतात आणि पुन्हा विड्रॉ कशासाठी लिहिले. कारण काय, विद्यार्थ्याला तिथं नोट ही शिक्षण विभागानं देणं गरजेचं आहे, परंतु ते केलेलं नाही आहे. जसं अप्रूव्ह म्हटल्यानंतर प्रिंट आणि डाउनलोड येतं तसं ते येणं गरजेचं आहे. कारण न्यू DYD अप्रूव्ड आहे, मग त्या विद्यार्थ्यांनी करायचं काय, कुणाला भेटायचं? बरं, अप्रूव्ड आहे म्हणल्यावर त्याची प्रिंट पण काढता येत नाही. विड्रॉ काहीला क्लिक केलं तर काय होईल पुढं ही सूचना नाही आहे. त्यामुळं विद्यार्थी कन्फ्युजनमध्ये आहेत आणि दबावाखाली पण आहेत की काय आम्हाला प्रवेश मिळणार की नाही. परंतु संपूर्ण राज्याचा एक आढावा घेतल्यानंतर असं लक्षामध्ये आलं की काही मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये किंवा अन्य ठिकाणी काही विद्यार्थ्यांनी 200-200 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले पाहायला मिळत आहेत. त्यामुळं ते ट्रान्सफर होताना बऱ्याचशा अडचणी येत आहेत. मागणी वाढलेली आहे. त्याचं कारणच आहे की गावाशेजारच्या चांगल्या कॉलेजमध्ये सुविधा असताना ऑनलाईन पद्धतीनं ते कॉलेज मिळालं नाही आणि म्हणून नाईलाजास्तव दूरच्या अंतरावरचं कॉलेज स्वीकारलं. परंतु 12वीला ती चूक सुधारण्याचा प्रयत्न हे विद्यार्थी करत आहेत. परंतु या सिस्टीममध्ये बऱ्याचशा अडचणी येताना दिसत आहेत. आज महिना होत आला तरी विद्यार्थी काही हँगिंग पोझिशनमध्ये आहेत की त्यांना ते नेमकं कळेना की सर आम्हाला आता मिळणार की नाही. विचारायचं तर कुणाला, फोन केले तर फोन लागत नाहीत, फोन उचलला तर नीट उत्तर येत नाही. अशा अनेक तक्रारी विद्यार्थी आणि पालकांच्या ह्या ऐकायला मिळत आहेत. तर शिक्षण विभागाने याकडे जाणीवपूर्वक लक्ष देऊन या विड्रॉच्या खाली आपल्याला काही नोट टाकता येईल का, त्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त घरात बसून त्याचं स्टेटस कळतंय, परंतु पेंडिंग स्टेटस असेल किंवा रिजेक्शनला तर दिलेली जर नोट आहे, परंतु न्यू DYD अप्रूव्ड आणि खाली विड्रॉ म्हणत असाल तर तिथं विद्यार्थ्याला गाईडलाईन म्हणून एक नोट दिली तर ते अधिक चांगलं होऊ शकेल. आणि विद्यार्थ्यांना ते कळाल्यानंतर बरं का विद्यार्थी शिक्षण विभागाचं कौतुकच करणार आहे
परंतु तिथं त्या पद्धतीनं आणखीन सुधारणा झालेली काही दिसत नाही. व्यक्तिगत मी खूप प्रयत्न केले, परंतु कुणी रिस्पॉन्स देताना दिसत नाही आहे आणि त्यामुळं विद्यार्थ्यांची फरफट होताना दिसते. त्याची कारणं काय आहेत? काही विभागाने तर प्रवेश 12वी ट्रान्सफरसाठी आमच्याकडे येऊच नका. खरं हे चुकीचं आहे असं म्हणणं. म्हणजे शिक्षण संचालकांनी बरं का याकडे लक्ष दिलं पाहिजे की ट्रान्सफरच करायची नाही तर विद्यार्थी शिकणार कसा तो? जर तो शिकलाच नाही बरं का तर तो देशाचा आधारस्तंभ म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं ते आधारस्तंभ पोकळ करण्याचा प्रयत्न होतो की काय, अशी चर्चा विद्यार्थी आणि पालकांच्या मध्ये ऐकायला मिळते आणि ही चर्चा तशी काही चांगली नाही असं मला वाटतंय. त्यामुळं वेळीच शिक्षण विभागाने याकडं लक्ष देऊन जितकं सुलभ या स्टेप्स 11वीकडून 12वीकडे प्रवेश घेणाऱ्या ऑनलाईन पद्धतीनं या विद्यार्थ्यांच्या कराव्यात, त्याला योग्य ते मार्गदर्शन त्या स्टेप्समधून त्याला मिळावं आणि त्याला फारशी अडचण येऊ नये या दृष्टिकोनातून आपले प्रयत्न असावेत असं मला वाटतंय. म्हणजे भले काही कॉलेजेसमधून 200पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची मागणी असेल, जे व्हॉट एव्हर इट मे बी, त्याचे रिझन तुम्ही तपासून बरं का योग्य ते गाईडलाईन देऊन त्या त्या विभागांना तुम्ही या केसेस जितक्या लवकर निकालात काढाल तितक्या लवकर या विद्यार्थ्याला स्वतःच्या करिअरच्या दृष्टिकोनातून विचार करायला मिळेल. नाहीतर तो शिकून काय उपयोग असं जर म्हणू लागला तर हे आपल्या दृष्टीनं आपण ज्या क्षेत्रात काम करतोय, आपण ज्या ठिकाणाहून त्या पदापर्यंत पोहोचलेलो आहोत त्याचं आपल्याला काहीच नाही वाटत असं एकंदरीत वाटण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर मला वाटतंय कुठंतरी या चांगल्या गोष्टींचा विचार शिक्षण विभागानं करून तात्काळ यावर योग्य ते उपाययोजना करून बदल करावेत की जेणेकरून विद्यार्थ्यांचं हित आपण ज्यावेळी म्हणतो त्यावेळेस ह्या सगळ्या हिताच्या गोष्टी त्याच्यामध्ये दिसल्या पाहिजेत. भले काही विद्यार्थी वेगळ्या कारणासाठी मागत असतील, परंतु जे गरजू आहेत त्यांच्यावर अन्याय होऊ नये एवढी खबरदारी देखील आपण घेणं गरजेचं आहे. तर मला वाटतं आपण इथं थांबूया. धन्यवाद.